सो वेलकम टू माय चॅनल गाईज. सो आज आम्ही जाणार आहोत आमच्या गावी म्हणजे कोकणात. तर फार कमी वेळा जातो आम्ही. तर आम्ही मला वाटते 1 वर्षानंतर जाणार आहोत कोकणात. बोलतात ना, नशीब लागतं जन्म घ्यायला कोकणात, आणि ते मी काहीतरी पुण्य केले असेल जे माझा जन्म कोकणात झाला आहे. आणि तर आम्ही चालू आहेत कोकणात आणि खूप मजा करणार आहोत. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो, म्हणजे आमचं ठरलेलं की जायचं बट मला नंतर बोलले की आपल्याला पाया वगैरे पण पडायचे आहेत आपल्या कुलदेवतेच्या, त्यामुळे पण जाणार आहोत आणि मजा करणार आहोत. जास्त नाही, आज जाऊ फ्रायडे, सॅटर्डे संडेला येऊ रिटर्न. तर ट्रेननी जाणार आहोत, त्यासाठी आम्हाला पहिला पनवेलला जावं लागेल. सो चला पनवेलला जाऊ पहिला. मीची इथे देवपूजा वगैरे चालू आहे. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आम्ही आईची वाट बघत होतो आणि इथे आईसुद्धा आलेली आहे. आता आम्ही जातोय. इथून आम्ही ऑटोनी जातोय मानपूरला. पहिला मानपूर स्टेशनला जाऊ, मग तिथून पनवेलला. तर चला. सो फायनली आम्ही पनवेलला सुद्धा पोहोचलेलो आहोत. बसला हो ना. काय हैसर बसून बघा आम्ही काय खातो. शेंगदाणा खातो. सो गाईज, आम्ही फायनली ट्रेनमध्ये बसलेलो आहोत गावच्या. आणि पाठीची मुलं होती ती मस्तपैकी भजन बोलत होती. त्यांनी तर अजूनच छान गेला आमचा प्रवास. हाय हाय, नाम क्या तेरा? क्या है? कृतिका, तूने क्या बनाई ये? क्या ट्राइंगल बनाया है? अभी तू क्या बना रही थी? तू अभी क्या बना रही थी? हाँ, क्या फैन बना के दिखा. त्यानंतर आम्हाला इकडे भेळ घेतली होती खायला, अशीच टाइमपास. त्यानंतर आम्ही दुपारी जेवणासाठी भाकरी चटणी घेतली होती. सगळे खात होतो आम्ही मस्तपैकी बसून. रत्नागिरी आलं, आणि रत्नागिरीचं तुम्हाला माहितीच असेल वडापाव किती फेमस आहे. आणि आम्ही तिकडे नंतर वडापाव घेतला आणि पोटभर खाल्ला. सो गाईज, आता थोड्याच वेळात कणकवली येईल. आम्ही उतरू आणि मग तिथून ऑटो वगैरे पकडून वागद्यात जाऊ. तर चला. फायनली आम्ही कणकवलीत पोचलेलो आहोत आणि आता तिथून ऑटो पकडून जात आहोत वागदेमध्ये. फायनली आम्ही वागद्यात आलेलो आहोत आणि नंतर इकडे सगळे गप्पा वगैरे मारत आहे. गाईज, डे 2 इथे गावी. काल रात्री आम्ही पोचलो 9 वाजता वगैरे, जेवली वगैरे, मग झोपून गेली मी. कालच व्हिडिओ वगैरे नाही बनवला, डायरेक्ट झोपून गेली. आणि आता सकाळी उठली, नाश्ता वगैरे पण झाला आहे. आता आम्ही निघू जायला देवळात आमच्या कुलदेवतेच्या पाया पडायला वगैरे. इथे बघा माझे पप्पा आहेत, फोनवर बोलत आहेत. मला बोलतात कशाला काढते व्हिडिओ. Close your eyes. Sapna, close your eyes. नको पडायला. Look at this.
आम्ही आमच्या घरातल्या मुख्य देवघर पाया पडायला जातोय. सराफांच्या सराफांच्या. चालू आहे जायचं नाही जायचं जायचं नाही जायचं बघू आता लोक काय बोलतायत. बोल सपना. मी बोलते चला. अरे ते नाही येणार रे. परत याल ना तेव्हा येणार. परत तुम्ही एकदा वेळ काढून ठेवा मग सगळे जाऊ. सगळी जाऊया. चला ना. ते नव्हे आणि ते सुद्धा राहायला या. हे असं ये जा नको. सुट्ट्या नसतो. काय नाही घेऊन यायची. ओ चला लवकर. अरे रे ए चला भाई लवकर. ए भाई त्याच्या हिला घेऊन जाते. कोणाला? त्याला पण दाखवू जरा. ए बाबा ती होईल. तोंडात पाणी नाही लागलं. म्हणजे हिकाच घेऊन जावा. मग त्याला बोलतो चला ना. अरे ऍडजस्ट कर तर जा जा चल. एवढा म्हणतोय तर जा ना. जावा. चल आता चला ते येतील. म्हणजे तिला जायचंय घर उलट ती. बघा असं करता दोन्ही बाजूला लागतो रेडा. काकाचे मंत्र लावू का? काकाला मंत्र लावू सांगू. जावा लवकर. जावा. आता मला पट्टी लावावं लागणार आहे बाहेर. बघ आता असं बोल. मग सांगते ते सगळं नको लागायला अरे पाहिजे तरी पण ना. मला पट्टी लावावं लागणार. नाही, मग आता मग मला ए, पट्टी म्हणजे मस्त ऍक्टिंग. मग माझ्या ऍक्टिंगच भारी असते. काही जण लोकांचं चालू होतं यायचं नाही यायचं तर फायनली आता आई येते आमच्या बरोबर. मम्मी खयाचा माझी मम्मी आता तू इकडे असस. तू का शोधताय मी कधी बसून. दरवाजा लावू नको. हा सॉरी माझी मम्मी आता इकडे तयारी करतो परत तयारी करतो. तू का नाही घेतलं ग मी. आई बोलते तू चुकीची बालवानी बोलते पण ठीक आहे मला समजून घ्या गाईज कारण मी प्रॉपर ॲक्च्युली मी मुंबईत राहिलेली मुलगी सो मराठी बोलते. मालवणीची सवय नाही मध्ये मराठी मालवणी दोन्ही मिक्स होते आता माझं. तर आई मला शिकवते थोडे मध्ये की असं नाही इकडे नाही हय बोलायचं असं थोडं सगळं शिकवते मला आई. असं मला येतं बट प्रॉपर असं येत नाही. सो गाईज आता आई रेडी झालेली आहे नाश्ता करते. हा आई रेडी झाली आहे. रेडी नाही तयार झाली आई. सो आता हे लोक सगळे कारने जाणार आहेत आणि मी आणि सिद्धी काकी दोघी जणी स्कूटीने जाऊ. हा गाईज इथे खूप ऊन आहे त्यामुळे मी गॉगल लावला आहे आणि मी आता चालले स्कूटीने हे लोकांना चालले आहेत कारने. ती आता इकडे गेली आहे हेल्मेट आणायला तिचा. मी ती उभी आहे. लोक बघा चालले आहेत.
इथे आम्ही हातपाय वगैरे धुवून घेतोय. तर आम्ही श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात आलेलो आहोत. हे जे तुम्हाला मुखवटे दिसत आहेत ते जेव्हा खापऱ्याची जत्रा असते त्या दिवशी ब्राह्मण लोकांच्या अंगात येतं आणि ते तेव्हा घेऊन ते नाचतात. त्याच समोर श्री रवळनाथ देव यांचे सुद्धा मंदिर आहे. आता पिते बाय बाय. खूप गरम होते तर आता मी पहिला पितो आणि मग नंतर जातो परत. खूप वेळ ट्रॅव्हलिंग केल्यानंतर इथे आम्ही वडापाव खायला बसलो आहे. वडापाव खातो आहे थोडा मग शांत बसून. त्यानंतर परत कुठे कुठे जायचं आहे पण मी या ब्लॉगमध्ये सगळीकडे फिरले तिकडे नाही दाखवलं आहे कारण आम्ही घरी वगैरे गेलेलो तर तिकडे नाही दाखवलं आहे मी ते. बट मी मेन जे दाखवायचं होतं ते मी दाखवलं आहे तुम्हाला. गाईज हे आमच्या घरासमोरचं मंदिर. ही बघा गाईज ही माझी सगळ्यात छोटी मावशी जी कार चालवते. ही बघा गाईज असंच आम्ही रात्रभर फिरत होतो इकडे तिकडे त्यांच्या घरी. ते नाही दाखवलं तुम्हाला जे मी बोलली होती. त्यानंतर आम्ही गेलो हरकुळात. सो गाईज आम्ही ते हरकुळात आलेलो चेंज वगैरे करायला. बॅग वगैरे ठेवली आमच्या इकडे आणि आता आम्ही अप्पर टेकला चाललो हॉटेलला. चला जाऊया. फायनली आम्ही अप्पर डेकला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इकडचा किती छान व्ह्यू आहे. पहिलं आम्ही पहाडी पनीर काहीतरी मागवलेलं. त्यानंतर नान आणि पनीरची भाजी आणि त्यानंतर आम्ही राईस मागवलेला बिर्याणी. त्यानंतर आम्ही स्वीटमध्ये पुडिंग मागवलेलं. ते झाल्यानंतर आम्ही इकडचा व्ह्यू बघत होतो जो की खूप सुंदर होता. ते सगळं झाल्यानंतर अप्पर डेकच्याच बाजूला एक आईस्क्रीमचं हे होतं पार्लर होतं तिथे आम्ही गेलो आणि मी टेंडर कोकोनट घेतलेलं आणि बाकीचे आम्ही सीताफळचं वगैरे घेतलेलं. टेंडर कोकोनट हे ऑलवेज माझं फेवरेट आहे जे मी नेहमी खाते. सो गाईज आता आम्ही रिटर्न आलेलो आहोत हरकुळला आणि आता जाऊ आणि झोपू आणि उद्या सकाळची आमची ट्रेन आहे. कणकवलीला जाणार आम्ही परत आमच्या मुंबईला उद्या. आता सध्या जाऊ आणि आता झोपू. चुकून मी ट्रेन बोलली, ट्रेन नाही लक्झरीने जाणार आहोत आम्ही. सो डे 3 गावी इकडे आणि सो आज आम्ही जाणार आहोत सकाळी. आता आमची बस आहे लक्झरी
लक्झरी एक ST का माहिती नाही, कणकवलीला जाणार आहोत आम्ही. सो यार असं वाटतंय नको जावं, असं वाटतं इथेच थांबावं. पण काय करणार, कॉलेज वगैरे पण आहे, पप्पांचा जॉब वगैरे पण आहे. सो आम्हाला जावं लागेल. पण मी खरंच खूप मिस करणार आहे कोकणला. खूप आम्ही काल पूर्ण दिवस इतकं फिरत होतो ना, असं वाटत होतं की उद्या जायचं यार. पण ठीक आहे, आता नाश्ता वगैरे करू आणि मग निघू कणकवलीला जायला. पहिला बागेत जाऊ, मग कणकवलीला जाऊ आम्ही. तर चला बघूया. त्यापैकी चूल वगैरे. चला चला. नाश्त्यात होते घावणे, जे माझे ऑल टाइम फेवरेट आहेत. या लोकांचं बघा काय चाललंय गाईस. आई दाखवते सगळ्यांना, सगळ्यांना नाही मम्मीला दाखवते. आणि ही रडती आहे कारण मी चालली आहे. नको रडूस नको रडूस. सो गाईज आता तृप्ती येते, म्हणजे माझी मावशी वाटते, मी तृप्ती बोलते. ती येते आम्हाला कणकवलीला सोडायला. ही बघा गाईज, ही तृप्ती जी कालपासून आम्हाला सगळीकडे फिरवत होती, माझी मावशी. हे बघा गाईज, आता आम्ही निघतोय कणकवलीला जायला. हे बघा गाईज, मम्मी आणि पप्पा गेले आहेत तिकडे या दुकानात काहीतरी घ्यायला. सो गाईज हे बघा, पप्पानी हे घेतलेत, पाव घेतलेत. ते आतमध्ये क्रीम पाव असतात ना, ते घेतलेत. घ्यायसाठी गेलेले पप्पा आणि तृप्ती. आता ही टेस्ट करवते, बोलते कसं आहे सांगा, कसं आहे सांगा. ओके, पप्पाने खाजा आणि चिवडा घेतलाय. दाखव टेस्ट. खाजा आणि चिवडा आहे. हे खाजं आणि चिवडा घेतला पप्पाने. उतरतोय आणि आता काय घेतो पप्पा आपण? आम्ही काय काय घेतलं, आंबापोळी वगैरे काय काय घेतलं यात, खाजं, आंबापोळी अँड ऑल. तर आता जाऊ आणि परत बसू. हे आवळ्याचा ज्यूस, कोकम वगैरे तुषार काकांनी दिलंय. बघा काय काय दिलं आम्हाला. बटर वगैरे. फायनली आम्ही कणकवलीच्या बसमध्ये आलेलो आहोत आणि ही आहे आमची बस शिवशाही. बाय तृप्ती. सो गाईज फायनली मी बसमध्ये बसली आहे आणि आता मी जाणार मुंबईला. सो झाला माझा ब्लॉग, इकडेच एंड करते मी. तर तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय गाईज.